दुर्गा मालिकेच्या आजच्या 18व्या भागात आपण बघणार आहोत, की दुर्गा अभिषेकच्या घरी जाते आणि तेथे तिला भिंतीवरती अभिषेकने काढलेले तिचे फोटो लावलेले दिसतात. तसेच गंधारने तिच्यासाठी लिहिलेल्या कविता तिला अभिषेकच्या रूममध्ये सापडतात आणि ती विचारात पडते, की जेव्हा मी अभिषेक सोबत असते, तेव्हा गंधारचा कधी कॉलच येत नव्हता आणि तिला सर्व झालेल्या गोष्टी आठवू लागतात आणि आता तिला खात्री पटते, की अभिषेकच गंधार आहे. आणि इकडे घरामध्ये माईसाहेब दादासाहेबांना म्हणत असतात, की अमयाचं लग्न आता लवकर उरकून घेतलं पाहिजे. गावातील लोकं नाव ठेवत आहेत. त्यावर दादासाहेब म्हणतात, की ईशा मुंबईत राहणारे आहे. त्यांची वागणूक तशीच आहे. त्यावर लोकं म्हणतात, की त्यांना नावं ठेवत आहेत. त्यावर माईसाहेब म्हणतात, की त्यांना शिवगडाचं वळण लावावंच लागतं. आणि त्या मुंबईच्या पोरीला मी कशी नऊवारीत आणते, असं उत्तर माईसाहेब दादासाहेबांना देतात. तेवढ्यात अमेय तिथे येतात. दादासाहेब त्यांना म्हणतात, की तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे. तुमच्याच लग्नाचा विषय सुरू आहे. आणि अमयला भेटलेल्या रात्रीच्या चिठ्ठीला अमय दादासाहेबांना दाखवते, की आपण काहीतरी करायला हवं. हे थांबलं पाहिजे. त्यावर दादासाहेब असं म्हणतात, की भ्याड कुत्री आहेत ती. फक्त भुकत राहणार. हिंमत असेल तर छाताडावर वार करावा. लपून धमकी देणारा कधी समोर येऊन वार करत नाही, असं उत्तर दादासाहेब अमय यांना देतात. तेवढ्यात अभिषेकचा दुर्गाला फोन येतो आणि दुर्गाला अभिषेक म्हणतो, की "जर तुला हेच नाही करायचं, तर मला कशाला शोधत फिरते?" आणि मग दुर्गा अभिषेकला म्हणते, की "तू जर वर्तमान ऑफिसवर असेल, तर तिथेच थांब. मी येतेय तिथे. अर्धवट सोडून असाइनमेंट गेला, त्या पूर्ण करायच्या आहेत. तू थांब, मी आलीच." इकडे घरामध्ये अवंतिकांना माईसाहेब म्हणतात, की "तुम्हाला काय टोकाचं पाऊल उचलायचं ते उचला. पण जेव्हा आम्ही पाऊल उचलू, तेव्हा तुमचे परतीचे सर्व मार्ग बंद होतील." इकडे ऑफिसमध्ये अभिषेक, दुर्गा आणि त्यांचे सर बसलेले असतात. सर म्हणतात, की "गेली 15 मिनिटं आपण असेच एकमेकांची तोंडं बघत आहोत. तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल, सॉर्ट आउट करायचं असेल, तर ते लवकरात लवकर करून घ्या." त्यावर अभिषेक म्हणतो, की "प्रत्येक व्यक्तीसोबत बोलायची एक पद्धत असते. कसंही बोलायचं का? स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल नसतो का?" त्यावर दुर्गा म्हणते, की "काहीतरी कारणच असेल ना एवढं रिॲक्ट व्हायचं. उगं माझ्या प्रायव्हसीच्या मधात येणं हे योग्य आहे का?" त्यावर सर म्हणतात, की "तुम्हाला मी 10 मिनिटं देतो. तुम्ही तुमच्या समजून घ्या आणि सॉर्ट आउट करून घ्या." सर बाहेर जातात. दुर्गा आणि अभिषेक तेथे असतात. अभिषेकला वाटते, की दुर्गा तरी बोलेल, पण दुर्गा बोलत नाही. त्यावर अभिषेक बॅग उचलून निघून जात असतो. तेवढ्यात दुर्गा म्हणते, की "मला माफ कर. यानंतर मी तुझ्या आई-वडिलांबद्दल काहीच बोलणार नाही." त्यावर अभिषेक म्हणतो, की माझ्या आई-वडिलांचं आणि माझं ते ठीक आहे, परंतु ती माझी दुभती जखम आहे. त्यावर कोणीच काही म्हणू नये असं मला वाटतं." आणि मग नंतर ते एकमेकांना फ्रेंड्स म्हणून एकमेकांच्या गोष्टी सॉल्व्ह करून घेतात. इकडे ईशा तिच्या आईला सांगत असते, की कसा बैल तिच्या मागे लागला होता आणि मी कसं त्याच्यासोबत झुंज दिली आणि असं वाटत होतं, की "जिंदगी ना मिलेगी दोबारा" ही फिल्म सुरू आहे, असं ते त्यांच्या आईला सांगत असतात आणि तेवढ्यात तिथं माईसाहेब येतात आणि ईशा त्यांना मम्मा म्हणते. तर माईसाहेब परत ईशा यांना सांगतात, की "तुम्हाला किती वेळा सांगू? आम्हाला सर्व माईसाहेब म्हणतात." त्यावर ईशा त्यांना सॉरी म्हणून माईसाहेब म्हणायचा प्रयत्न करते. माईसाहेब ईशासाठी बनवलेला हळदी आणि चंदनचा लेप त्यांना देतात आणि तो चेहऱ्याला लावा असं सांगतात. त्यावर ईशा म्हणतात, की "मी ऑलरेडी क्रीम लावलेली आहे." त्यावर माईसाहेब म्हणतात, की "हे त्वचेसाठी चांगलं असतं. तुमचे इन्फेक्शन वगैरे काही होणार नाही." आणि त्या म्हणतात, की "तुम्ही तुमच्या कोणाला बोलत होतात आणि काय बोलत होतात?" त्यावर ईशा म्हणते, की "आईला सांगत होते, सकाळची जी काही मजा होती ती." त्यावर माईसाहेब म्हणतात, की "तुम्ही तुमच्या आई-वडिलांना इथेच बोलून घ्या. फोनवर कशाला सांगता आणि लग्नाची बोलणी देखील होते." त्यावर ईशा असं म्हणते, की "आम्ही कोर्ट मॅरेज करणार आहोत. हे सर्व वेस्ट ऑफ मनी आहे. आम्ही असं लग्न वगैरे करणार नाही आहोत. कोर्ट मॅरेजवरतीच सर्व ठीक आहे." त्यावर माईसाहेब म्हणतात, की "मोहित्यांचं घरचं लग्न आहे. बाजूच्या गावापर्यंत डफड्यांची आवाज गेली पाहिजे. तुमच्या आई-वडिलांना बोलून घ्या." ईशाला ते आवडत नाही, तरी ईशा हो म्हणतात आणि हसून विषय संपवतात.